शिडी बसणार नाही तू बसल्या बघा ट्राय होता का हाताला धरून कसं जाता येईल मला जाता येते आम्ही तसं उतरतो खाली ना असं हात धरून काय पायखाली सोडायचं खाली दाखवायचं हा सोडू का तुला हां सोडतो की अशी जा खाली आणि वर घेतो पण मी हां माझ्यावर तुला विश्वास आहे का नाही 40 फूट हिरीत न घेतल्या दगड पडल्यावर नाही इथं दगड नाहीत पडायला काय तुम्ही म्हणजे तुम्ही एकदा जाऊन दाखवा की साफ आहे म्हणून जात नाही नाही भैया गेला जातो भैया सोड बाबा ती त्याला शिडी नाही का बसणार नाही बस शिडी रुंदी असते ना अशी अशी बसेल की अशी नाही बस सिस्टीम काढले सगळे का तुमच्यातलं कोण सोडूया तिघातलं तुम्ही शिडी घेऊन जाशील आम्ही साफ काढेल वायर वायर तोय तिकडं ए खाली ठेव राहून दे भाई तिकडं वायरल लावशील लाईटची वायर आहे ए, बाळा तू धर रे या साईडला हा मग कसं सर दे इथे तू इथे ये, तुला सोडतात तिची हाईट बघा आणि माझी हाईट बघा बरोबर हे होतं या ठीक आहे ना येते या मला नाही वाटत ते कर ते कवत्यात नाही तुला वर घेतो जा मी पडलो ना मी पडलो ना सळी धर बाबा रट्ट्याला एवढीच पुरगी आहे मला थांबा कशी धरणार सापा भीती वाटत नाही ना तिकडे काढा सापाची भीती नाही वाटत खाली पडायची भीती वाटतं माहिती आहे काय सांगत ती जाते काय खाली हम्म. साप नसता तर गेली असते असून दे काट्याने सपोर्टला ग धर भैया कशी धरतोयस आय 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 सावकाश जबाळा टिकलीस का हा हा बॅटरी देऊ आहे बॅटरी देऊ आहे बॅटरी द्या त्याला इकडे बॅटरी बघ. एक वेळ नाग असलेला परवडला हा ही बाईटला येते आईचा खतरनाक नागासोबत गुहेत साप रेस्क्यू ही भैया म्हणते साप धरत्या का नाही पोरगी कोण असतो बघ रे तिकड झालेलं आहे बॅटरी मोठी काय आता हे मालक साप तुमची धार घेतो तुम्ही पोता देता का मला हा पोता वायराची पिशवी नाही पोतान पोता पोता पांढरा ठीक आहे शोक वगैरे आता उलटीच बाईट देतात मी इथंच पॅक करतो इथंच पॅक करतो हा धामण साप आहे त्यात माझं तोंडा हंचीला नाही आणत आणि मी आता 20 फूट खाली हौदात गेल्या हा आणि साप बिन विषारी आहे हा साप बेविषार आहे आणि 2 दिवस झालं पडलाय त्याच्यामुळे असा वीक झालेला आहे आणि याला बाहेर पण येता येत नव्हतं त्याच्यामुळं आणि एक तर हाताला पण येत नव्हता त्याच्यामुळे उचलून काढावं पकडावं लागला तर मी पकडलेला आहे आणि वरती काय येता येत नाही त्याच्यामुळे मी इथंच पॅक करते करतेस ये की वर मी साप पॅक करून वरती येतो ना तुला जेवण ते खालीच देतो बाळा साप पण गरम गरम फिरायला थंडी वाजली असेल बघ सापाला कवटाला मॅडम कडे नेऊया काय फिरतोय का आता कसा खुश झालाय पोतं कसलं आहे किती का ग पोल्ट्रीवाल्यांच्याकडे पोती सगळी मोठी असतात माहित आहे ना कवट्यात आपण साप जरा बाहेर शिडी लाव भाई घेतलं थांब सर दे ए इकडे सर दे तू राहून दे बस तिथं ती वर घे
घेतली पाहिजे की जर तसं तिकडे जाऊन नको लाईटच्या ताराकडे सध्या असं हो साप ह्याच्या काय दर्ग्यात सोडतो डोळ्यात जायचं ह्याच्या काय ह्याच्या आत. अवकाश पाटील लागेल थांब ते कम होता शिडी चिडू नको, तुम्ही मला सांगा की. तिकडे होतो आधी शिडी लागते थांब माझी पण हाडं काढतो लांबड्या आधी मी उतरतो थांबा शिडी धर नाही पडत ना या धर रे बाळा हा या या गॅरंटी नाही या आता तुम्हाला काय वाटलं मी साप सोडेन पण तो व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला काय वाटलं काय जरी झालं तर साप सोडला जाणार नाही. हे खरं आहे सावकाश मजा वाटायला सर दे पोरगीन चांगलं काम केल्याबद्दल शाबास गेल्या गेल्या वडापाव देऊ का चॉकलेट चॉकलेट द्या की वडापाव. हां कुठं टाकलं जेम्स जेम्स आता तिने चॉकलेटच घेतलं सामान साप होता आणि वरून म्हणजे तो चप्पल खाली ठेव इथं ही होतं पोल्ट्री आणि पोल्ट्रीत ना तो पिल्ली खाण्यासाठी आला असणार आणि तो वरती धामण असल्यामुळं ग्रीप घेऊन वरती जाऊ शकतो आणि ती पत्र्यावरती गेलेला आणि खाली पाण्याची टाकी आहे आणि तो पाण्याच्या टाकीत असा पडला होता आणि 2 दिवस यांनी पण नाही पाहिला नंतर त्यांनी पाणी बघायला गेल्यानंतर मग पाहिला साप होता आणि तो वीक झालेला आहे परंतु त्याला जिथं सेफ वाटेल त्या ठिकाणी आम्ही त्याला रिलीज करणार आणि हा साप म्हणजे बिनविषारी आहे परंतु तो अडचणीत होता ना त्याच्यामुळे पकडला इथं मानवी वस्त्या लोक भिलेले आहेत आणि मेन म्हणजे त्याला बाहेर येता येत नव्हतं म्हणून रेस्क्यू केला आणि हा बिनविषारी साप धामण साप आहे धामण सापात छोटंसं लहान पिल्लू आहे आणि असा साप चावला म्हणजे बिनविषारी साप चावला तर एक टेटीचं इंजेक्शन घेतल्यानंतर काही होत नाही परंतु विषारी साप चावला तर सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन अँटीव्हेनम नावाची लस असते ती घेतल्यानंतर माणसाला काही सुद्धा होत नाही फक्त भ्यायचं नाही आणि तुमचं नाव काय अजित पाटील अलकुड यांचं मनापासून अभिनंदन की त्यांनी हा धामण जातीचा साप वाचवला आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा साप वाचवा निसरू